तुकोबाराय देवाकडे आले आणि देवाला सांगितलं, देवा मी दुर्बळ आहे, तुम्हाला मोक्षशुद्धीसाठी देतोय, त्याचा स्वीकार करताल? जगाच्या मालकाने दोन्ही हात पुढे केले, द्या काय देता? तुकोबारायानं खाली पिकून वाऱ्यानं पडलेलं तुळशीचं पान हातात उचललं, कारण तो काळ तुळशीचं पान तोडायसाठी निषेध होता, म्हणून तुकोबारायानं तुळशीचं पान तोडलं नाही. हो, शास्त्र सांगते, पुराण सांगते, वेद सांगते, त्यानुसार वागलं पाहिजे. हेबा देवाला आवडतील ते नियम, आपल्याला आवडते ते भंगार नियम आहेत. त्याला आवडते का ते नियम असावा, त्याला आवडतंय का तेच खरं भजन? हो, आपल्याला आवडतंय ते नाही, आपल्याला काही आवडतं त्याचं काय, त्याला आवडावा. तुकोबारायाने विचार केला, आपण जर तुळशीचं पान तोडलं तर काला निशतो भयो हो तरुयाम देव तरुसू, देव तरू याचं पान या वेळेला तोडता येत नाही, मग करावं काय? पण योग तुकोबारायची किती गोड, मंजुळ सवारं आलं आणि पिकलेलं पान खाली पडलं. तुकोबारायाने ते पान हातात घेतलं. तुक म्हणे देवा माने आईची करू सेवा, माने आईची करू सेवा, माने आईची करू सेवा, माने देवा माने आईची करू देवा, माने आईची करू सेवा, माने आईची करू सेवा. हातात तुळशीचं पान घेतलं, जगाच्या मालकानं वंजळ केली. लावून अंजुळ धरे तसे सवे, दोन्ही वंजळी केल्या. तुकोबारायाने हात हृदयाला लावला आणि देवाच्या वंजळीपाशी हात नेला आणि हात वापस घेतला. आईसाहेबाकडे पाहिलं, जिजाबाईकडे, टाका ना. हवले, तुळशीचं पिकलेलं पाणी कसं टाकू, कसं टाकू? पुन्हा एकदा हात पुढे केला, पुन्हा वापस घेतला. जिजाबाईनं सांगितलं, मालक तुळस त्या मालकाला प्रिय आहे. आणि मग वंजळ देवाच्या दोन्ही वंजळीत अशी सोयशी केली आणि तोंडातून वाक्य पडलं, देवा मी दुर्बळ आहे, दुर्बळ आहे, मुखशुद्धी तुळशीदळ, देवा मी दुर्बळ आहे, गरीब आहे, माझी सेवा मानून घ्या. विटेवरच्या मालकानं तुकोबारायाचा हात निघतो न निघतो तो वंजळी अशा मिटवल्या आणि पटकन तोंडात तुळशीचं पान टाकलं. आहे का स्वप्नात तरी जगाचा मालक आपल्या? ही व्याप्ती तुकोबारायांची, हा अधिकार तुकोबारायाचा. तरी त्यांनी म्हणावं, माझी या संतांचं वर्णन करत असताना वाणी पुरत नाही की संतांचा अधिकार किती मोठा. का म्हणतात तुकोबाराय वाणी पुरत नाही? मी जेवढे 2-3 संत सांगता येतील तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. माऊली दादांपासून सुरुवात करतो. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य, चाकरवाडी निवासी समाधीधन अधिष्ठान माऊली दादा यांच्याकडे एक आयशर नावाचं वाहन साखरेच्या पोत्यानं भरून आलं. आताची माऊली दादा बऱ्याच लोकांनी पाहिलेली येतं. हो, आयशर तर आता तुम्हाला इथल्या लोकांना सांगायचंच काम नाही. ते आयशर टेम्पो मोठा असं ते वाहन, ते साखरेच्या पोत्यानं एका भक्तानं भरून पाठवलं. ड्रायव्हरनं त्याला विचारलं, आपलं नाव काय? म्हणलं, मी नाव सांगत नाही, नी नावे हे गुप्तदान देऊन टाक, हे चाकरवाडीला जाईन, साखरेचे पोते तिथं उतरून टाक. पण ड्रायव्हरच्या पोटात थोडंसं पाप आलं, येऊ नये पण आलं. बिचाऱ्याच्या परिस्थिती नाजूक असेल, आता ड्रायव्हरच होता ना तो, म्हणून परिस्थिती नाजूक. ते कलेक्टर थोडाच होता, ते खोट्या साया करून टेबला खालून सुटकेशी घ्याले. ते कलेक्टर थोडंच, ते ड्रायव्हर आहे शेवटी. पण त्यानं तिथं करायला नव्हतं पाहिजे, पण केलं त्यानं. त्यानं एका ठिकाणी त्याच्या मित्राच्या घरी त्याच्यातली 4 क्विंटल साखर उतरून घेतली. गेला तो, दादांचं दर्शन घेतलं. दादा, हे साखरेचा ट्रक आला, हे आयशरे, हे कुठं उतरू? तर माऊली दादांच्या तोंडातून वाक्य पडलं आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली, बाळा पहिले 4 पोते जिथं उतरले का तिथंच उतरव. दर्शायाम त्रिकालेषु मनोया गता भय व्याप्ती हो,
जीवा मनोगतेशी सर्वशुद्ध्याम वैष्णवजनम यज्जायते. सगळ्यांच्या मनातलं दिसतंय त्रिकाल ज्ञानी, ती ही संत येत एवढी व्याप्ती काय वाता न पुरे हे वाणी. या संतांचं वर्णन करत असताना काय वर्णन करतो कोपऱ्या म्हणतात. संताजी महाराज जगणारे नावाचे एक संत झाले. सांगतो पुढे, त्याच्या अगोदर एक सांगतो. 1949 ते 51 सालची गोष्ट आहे. 1949 ते 51 साली स्वामी राम नावाची एक व्यक्ती करवीर पीठाचे शंकराचार्य झाले. शंकराचार्य झाले, त्यांचं नाव होतं स्वामी राम. 1949 ते 51, फार काय जुना काळ नाही, आत्ताचा काळ आहे. ते शंकराचार्य झाले आणि 51च्या नंतर दुसरं वर्ष संपलं की तिसऱ्या दिवशी शंकराचार्य पदाचा राजीनामा द्याला. सामान्य पद आहे. 100, 200, 300 कोटी खर्चिल्यावर मंत्री होता येईल, आमदार होता येईल, खासदार होता येईल. 1000 कोटी जरी खर्चिले तरी शंकराचार्य होता येत नाही. त्याच्यासाठी लायकी लागती, त्याच्यासाठी अधिकार लागतो, त्याच्यासाठी ते तत्व लागतात. कुणी उठून मला शंकराचार्य व्हायचं नसतं, होता येत, अद्याप नाही, होता येत नाही. त्या पदाचा 2 वर्ष 3 दिवसाच्या नंतर राजीनामा दिला आणि हिमालयाला साधना केली. काय वानू आता न पुरेवानी, किती अधिकारी लोक असतात बघाय. हिमालयाच्या पायथ्याला सुंदरसं एक शहर आहे. त्या शहरामध्ये त्यांचं पदार्पण झालं आणि तिथं पोचल्याच्या नंतर त्या शहरामध्ये विद्वानांची संख्या भरपूर होती. पंडित होते, आचार्य होते, शास्त्री होते, खूप लोक होते. तिकडे महाराष्ट्रात पहिले शास्त्री 3च आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि दैठणकर शास्त्री. महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री, महाराष्ट्रातले पहिले विद्वान आणि काशी विद्यापीठाचे पहिले विद्वान. आता शास्त्री लोकांची संख्या भरपूर आहे, पण पहिले महाराष्ट्रात 3च शास्त्री. हो, त्याच्यामध्ये एक आहेत, आता 2 जात राहिले, प्रल्हाद शास्त्री, दैठणकर आहेत. हे काशी विद्यापीठातले पहिले शास्त्री, पहिले. पत्रिकावरले नाही बरं. हो, मला एक जणानं शास्त्रीपदी टाकली पत्रिकावर, नेमकी पत्रिका खाली पडली. आमच्या आखाड्यावर चंपी नावाची कुत्री आहे. मला शेतीची आवड आहे, जास्त करतो मी शेती, चांगली करतो, चांगल्या पद्धतीची शेती आहे माझ्याकडे. तर ती आखाड्यावर पत्रिका पडली, कुत्रीनं पाहिली, तिनं शेपूट हालीनच बंद केलं. तर मी म्हणलं, चंपे तू शेपूट काऊन हलवली? म्हणली, तुम्ही शास्त्री नाही तरी तुमचं नाव टाकलं म्हणून मला मळमळ व्हायलंय. आमची कुत्री मला म्हणली, कुत्री महाराज इथून पुढे तुमचं पत्रिकावर शास्त्री नाव टाकू देत जाऊ नका. मला उलट्या होत्या. कुत्री म्हणली आमची कुत्री. मग ज्याला टाकली त्याला मळमळ झालं पाहिजे, आपली लायकी नसताना. विठाला एखादी पदवी घेताना लोकात बरं वाटते, पण ती पदवी स्वीकारित असताना मनाला मानचटपणा सहन झाला पाहिजे, चालला पाहिजे. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी. आपण त्या सेवेतून जर उत्तीर्ण झालो तर ती पदवी स्वीकारली पाहिजे. एका गावात मी भागवताला गेलो, संक्रांतीच्या वेळेमध्ये भागवत होतं आणि सांगितलं देवबाप्पानं, आमच्या भूदेवांनी, इतक्या वाजता वाने संक्रांत याच्यावर बसली, तिनं असं वस्त्र घातलंय, इकून चालली, तिकडं बघायली, काय खाणी, असं सगळं सांगता येत असतं. त्या मी पण 2-4 वर्ष तेच केलं, पण आता करत नाही. ते सगळं पद्धतशीर झालं. आणि मग ते संक्रांतीच्या वानाच्या अगोदर त्या दिवशी लवकर भागवत सुरू झालं. एरवी बायका आपोआपल्या घरी जायच्या होत्या, पण त्या दिवशी बायका सगळ्या एकाच दिशेला गेल्या. ते एका बाईला विचारलं, काकू हा सगळ्या इकडंच कशा चालल्यात? दरवर्षीच्या संक्रांतीला गावाच्या पूर्वेकडे एक घर आहे, त्या घरी एक म्हातारी बाई आहे आणि सगळ्या सौभाग्यवती स्त्रिया तिच्या पाया पडतात. म्हणलं, का? तिच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढते. म्हणलं, आपण पाया पडा बायकोसाठी, आपल्या बायकोला आयुष्य वाढन. ती आपली धोत्र चांगले धुती, 75% बाहेर जेवतो, 25% घरी जेवतो, पण वेळेला जेव घालती गरम पाण्यानं आंघोळीला. ती काय नदीला पाठीत नाही, काय नाही. त्याच्यामुळे आपण या म्हातारीच्या पाया पड्यावर तिला आयुष्य वाढन. बायकोला का नाही आयुष्य वाढावं? कारण ती अर्धांगिनी आहे ना. संसारूपी रथाचे 2 चाक आहेत, स्त्री आणि पती आणि पत्नी हे संसारूपी रथाचे चाक आहेत. याच्यात विशुद्धपणा नसला पाहिजे. मी सुद्धा गेलो. मी गेल्याच्या नंतर सगळ्या बायका म्हणल्या, भागवतकर आलेत. ते बाळू आला काय? अशी ती बाई म्हणली. मी म्हणलं, हो. बाळू तूच आहेस का? मी म्हणलं, हो काकू. बरं.
सगळ्या बायका तुमचं दर्शन अरे 40 वर्षापासून घेतात. म्हणलं बरं का बरं आजी? माझं दर्शन घेतल्या मालकाला आयुष्य वाढते. बाई तुमचं लग्न झालं का? हो. तुमचे मालक 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही. मी सगळ्या बायकाला सांगितलं हिला पैठणच्या तळ्यात टाका, हिला खाल्ल्या मासे तरी सुधरतील. लग्न करून जर 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर अशा नालायक बाईच्या पाया पडल्यावर आपल्याला आयुष्य वाढत असते का? पांचट पदवी असते त्या विठाला. आचार्य पंडित शास्त्री विद्वान लोकांचं गाव. त्या गावामध्ये स्वामी राम गेल्याच्या नंतर काय जल्लोष, किती आनंद, किती आनंद. सामान्य ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेणार, बड्यांच्या आरतीवर स्वागत, किती किती सन्मान. मी घरी यावा किती यांची तळमळ, किती किती. तर त्या शंकराचार्य घरी आल्यावर किती किती आनंद असेल कल्पना करा. पायघड्या टाकल्या गावात, एवढा आनंद. एका पंडिताच्या खांद्यावर सर शंकराचार्यांनी हात टाकला, स्वामी रामांनी दादा हात टाकला. इतका आनंद वाटला, इतका आनंद वाटला. आणि त्याला सांगितलं चल पवित्र गंगेचं तीर फिरून येऊ. तिथपर्यंत ठीक झालं. पण स्वामी रामांनी वरच्या डोंगराचा रस्ता पकडला. लगेच पंडित मागच सरकू लागला. काय झालं? वरी डोंगरावर एक गुंफा आहे. काय वानवाता नपुरी वाणी. संतांचा अधिकार किती मोठा आहे. या भारत देशातल्या, या महाराष्ट्रातल्या, या पवित्र देशातल्या संतांचा अधिकार किती मोठा आहे. का तुकोबर आहे म्हणतात. त्या डोंगरावर चढत असताना त्यानं मात्र पाय मागता घेतला. स्वामी रामांनी सांगितलं अरे पंडित क्यों नाही चल रहा बोले. ते हिंदी भाषेत होते. मला हिंदी येत नाही. जे येत नाही त्यानं कशाला. जिला धिरडे नीट येत नाही, जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत तिनं धिरडे कशाला करायचे. जिला गौऱ्या नीट लावता येत नाहीत तिनं धिरडे करणं म्हणजे पिठाचा खराब आहे ना. आपल्याला मराठी चांगली येते, कशाला काय करायचं उगं हिंदीहून. इधर से गाडी आहे, उधर से गाडी आहे, गाडी चली गई मैं खाली राहायला. काय गरज आहे का त्या आगावपणाहून. आहे का नाही. फुकट कळण शेंडी वळवळ. आपली आपली भाषा येते बस झालं आपल्याला तेवढ्या पुरतं चाललंय आपलं. ज्याच्या नदीला पाणी येते आणि विहीर तरी कशाला खांदायची, त्याच्यातच मोटर टाकून ऊस भिजवायचा. ते हिंदी भाषेत होते. चलो बोले पंडित. नाही बोले स्वामीजी वहां पे क्रोधी बाबा ठरते. त्या महात्म्याचं नाव होतं क्रोधी बाबा. ते फार घाणेरडे. ते कधी स्नान करत नाही, कधी पहाटे पाणी नेत नाही. ते पंडित इतकी चेष्टा करू लागला. महात्म्याची कुटिया होती, महात्म्याची गुंफा होती 14 किलोमीटरवर आणि खाली चेष्टा करू लागला. पण स्वामी रामांनी सांगितलं अरे चाल मी आहे तुझ्यासोबत. नाही बोले फतई मारताय, दगडं मारताय. ते स्वामी रामांनी सांगितलं पहिलं मला मारीन ना. अहो तुम्ही मेल्यावर मी मरेन ना. नाही मारत, तू चाल चाल. गेले तिथं. तर गंगेच्या आणि डोंगराच्या मधात एक शिळा होती आणि त्या शिळेवर ते क्रोधी बाबा बसलेले होते. 11ची वेळ होती. सूर्याचं परम तापलेलं होतं. पण ते क्रोधी बाबा शिळेवर बसल्याच्या नंतर सूर्य मान लवत होता. मान. त्या महात्म्याच्या अंगावर ढगानं छाया धरली होती. छाया. लाजत होता सूर्य, लाजत होता. इतका तपस्वीन तेजस्वी महात्मा होता ते क्रोधी बाबा. एवढा तेजस्वी महात्मा. स्वामी रामांना बघितल्याबरोबर त्या क्रोधी बाबांना अशी मान वाकली. ज्या व्यक्तीकडे सूर्य मान वाकवतो, ज्या महात्म्याकडे बघून दिनपती प्रकाश देवता तेजो कांती भयो भास्करो वैष्णव शिरसा भयशुजायते. मान वाकवतो सूर्य ज्या साधूकडे बघून, तो साधू स्वामी रामांकडे मान वाकवतो. स्वामी रामांनी मातुड्यात साष्टांग दंडवत घातला. शंकराचार्य 1949 ते 51 लोटांगण घातलं. आई स्वामीजी आई गळा भेट झाली. क्या रे पंडित तू मुझे क्रोधी बाबा कहते है. सकाळी पाणी येत नाही म्हणतो, तू कधी आलता का इथं. त्या पंडिताचं धोत्र अर्ध झालं घामानं वलं आणि अर्ध कशानं वलं झालं असेल तुम्ही विचार करा. 14 किलोमीटरवर पंडित या बोललाय आणि वरी ज्या साधूला कळतं त्या साधूचा अधिकार किती मोठा असेल कल्पना करा. लटलट कापत होतं पंडित. टायर बोले कुछ नाही करता ते टायर. मग गुंफा बघितली आणि गुंफा बघितल्याच्या नंतर क्रोधी महात्म्याने स्वामी रामांना सांगितलं कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए. जी बोले जाएंगे. हे पंडित इधर आइए. बसले खाली. खाली बसल्याच्या नंतर हे आइए पंडित बोले. पहिले जलला खालच्या गंगेतून एक मडकं भरून पाणी आणलं. आइए पंडित. मांडी खालून सुरा काढा.
जो कसायाकडे असतो तो. बसताना काहीच नव्हतं आणि मांडीखाली हात घातला की सुरा, हे पंडित हे लेखे जा बोली. आत्ताची आत्ता ज्या ठिकाणाहून तू पाणी आणलंस त्याच ठिकाणी एक प्रेत वाहत आलेला आहे. प्रेत कळतं ना, इंग्रजी भाषेचा जास्त आपल्याकडे पगडा आहे त्याच्यामुळे प्रेत, मड, डेड बॉडी. अंत्यविधी आपल्याकडे 3 पद्धतीचे असतात. दहनविधी आहे, दफनविधी आहे, हा महाराष्ट्रात प्रचलित. पण वेदा शास्त्रो पुराणा मतानुवादा हा असे 3 अंत्यविधी आहेत. काही राज्यात भरगच्च भरलेल्या गंगेमध्ये प्रेताला सोडून देतात. ते प्रेत वाहत आले आणि त्या प्रेताच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. त्या पंडिताने विचार केला, आयुष्यभर 9-10 मात्याला गेलो, अंत्यविधीला गेलो, त्याच्या 4-4 आंघोळी करू करू बेजार, आणि आता तो डायरेक्ट प्रेताचंच मांस कापायचं, मड्याचं, उजव्या मांडीचं. साधू किती हुशार, डावा अंग पत्नीचा असते, स्त्रीचा असते. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा, हो, किंवा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा, अर्ध डावा अंग स्त्रीचा असतो. साधूचा अधिकार किती, उजव्या मांडीचं मांस कापून आण. स्वामी रामांनी सांगितलं, जाय बापा नाही तर हे म्हातारं तुला कापीन. थसकीनच पंडित खाली गेला. जवळ पांगिलं, त्या प्रेताची मांडी उघडी केली, गुबगुबीत मांडी होती, ताजं तवानं मेलेलं. खटा 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 मांसाचे तुकडे काप, धोलो बोले, पकालो बोले, हेस तू. 3 दगडाची चूल मांडली, गाडगं वरी टेकलं, पाण्यानं अर्ध भरलं, गारगुंडीवर गारगुंड हल्ली, लगेच चूल पेटली. वैशान्नरो प्रज्वलितो भया वाणीर प्रगल्भोस्तदेवचः यत्पाशानोस्थित घर्षणा मरदो यतींजायतेहि. वैशान्नर नावाचा अग्नी प्रगट झाला. काय ताकद, शिजलं ते मांस. सगळ्याला कळालं. पंडिताला माहिती आहे, स्वामी रामांना माहिती आहे, क्रोधी बाबांना माहिती आहे, माणसाचं मांस शिजायले. हे पंडित, हे तरुके 21 पत्र ला बोले, 7-7 पानाची 1-1 पंत्रा 3 लावले, आपको होना प्रसाद. स्वामी त्याने विचार केला, शंकराचार्य खाले तर आपली काय कथा, आपली काय कथा. लग्नाला एक बाई आली, ती म्हणली, माय वरण नाही ग जमलं. नवरदेवाची माय खालीन, तू काऊन खाईन मंजुळा. नवरदेवाची माय खालीन, तुला खावाच लागेल, तू कशाला येडेवानी करायला लागली. हो, मांडले 3 पात्र. आपल्याला गाडगं उचललं आणि क्रोधी बाबानं पहिलं स्वामी रामांच्या पात्रावर इचिलं. पात्रावर इचित असताना पंडित म्हणला, बापरे, मांस तर मी कापलं, शिजल्यावर कसं दिसत असन रे. आणि माणसाचं मांस आहे, पुन्हा मेलेल्या माणसाचं, मड्याचं मांस. पण पात्रावर इचिले गुरुजी, बरोबर गावरान तुपातल्या शुद्ध गावरान गाईच्या दुधातली खीर खाली पडत होती. पात्रावर, स्वामी रामांच्या पात्रावर खीर, पंडिताच्या पात्रावर खीर आणि क्रोधी बाबाच्या पात्रावर खीर. यथेच्छ जेवण झालं, मुखशुद्धी झाली. आणि मग स्वामी रामांनी पंडिताला सांगितलं, पंडित, पात्र में देखो बरं काय तो. त्या पंडितानं त्या पात्रात डोकावून पाहिलं तर मांसाचे तुकडे होते. आणि क्रोधी बाबानं पात्रावर इचिलं तर गावरान तुपातल्या गाईच्या दुधाची खीर पडती. ह्या महाराष्ट्राच्या मातीत, या पवित्र भारत देशातल्या संतांची ही व्यक्ती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतो, मस्तक चरणी
बघा महाराष्ट्राच्या मातीत ताकद किती मोठी आहे. आता संताजी नावाचे एक महान वारकरी होऊन गेले, संताजी महाराज जगनाडे त्यांचं नाव. तात्विक सात्विक वारकऱ्याच्या व्याधीतली लोक आजही निष्ठावंत वारकऱ्यावर विश्व चालत आहे. निष्ठानिष्ठी करणाऱ्यावर नाही. मी गेल्या 27 वर्षापासून वारीत असतो. मी 22 दिवस कोणीही जरी बोलला तरी त्याला तारीख देत नाही. पण या 27 वर्षात मी काही निष्ठावंत वारकरी पाहिले की ज्ञानोबरायची तुकोबरायची पालखी रथात पादुका रथात टेकल्या की ते उभे राहतात आणि त्या पालखी विसाव्याला थांबली कीच ते खाली बसतात, तोपर्यंत खाली बसत नाहीत. अशी काही निष्ठावंत वारकरी ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात आहेत. त्यांना म्हणायचं निष्ठावंत काही नाही. काही काही वारीचं महत्व कीर्तनात रडून सांगतात आणि तिकडं वारी सुरू असल्यावर इकडं 14वे आणतात. 13वे 14वे गोड जेवण वर्ष श्राद्ध इकडं यायच्यावर नसतं. ह्या सुंबळ्यावर नसती संप्रदायाची परंपरा, त्या निष्ठावंत लोकांची. मी 4 दिवस तात्यांसोबत चाललो. दम लागत होता त्यांना, दम. तरी पण ते काकडा म्हणायचे. पांडुरंग बुवा घोलेंचं वय 75. त्यांना काल आजारी पडले होते ते वारीहून आल्यावर. काय लोक आहे ते, असे कितीतरी लोक सांगता येतील, कितीतरी लोक निष्ठावंत. या लोकांवर संप्रदाय. हो, तशी निष्ठावंत तुकोबाराच्या परंपरेतले एक वारकरी संताजी महाराज जगनाडे यांचा व्यवसाय होता तेल काढणे. माणसाने पोटासाठी धंदा केलाच पाहिजे. जे संसारात पडला का त्यानं पोटासाठी धंदा करायचा. हरि का नाम पेट का धंदा न करे वो मूर्खांधा. मोक्षासाठी देवाचं भजन करायचं आणि पोटासाठी जो कोणी व्यापारी असेल, कोणी शेतकरी असेल, नोकरी क्षेत्रात असेल, कोणी राजकीय क्षेत्रात असेल, काय कोणाकडे क्षेत्र असेल ते त्यानं त्याच्या वाट्याला आलेलं काम निमूटपणे करायचं पोटासाठी. हे त्याचा ती देवपूजाच आहे, ते करायचंच असते. लग्न एक जणानं केलं, लग्न झाल्यावर बायकोल म्हणला भाकरीचा मेळ बसत नाही, तू तुझ्या माहेरात जाय. नालायकीस तू, तुला हे करायचं होतं तर लग्न ती सोबत कशाला केलंस? शास्त्र आहे त्याच्यासाठी. हो, काही नाही करतायत, काही नाही करतायत. पोटासाठी धंदा होता तेलाचा घाणा, पण इमानदारी फार होती. बा ज्या क्षेत्रात इमानदारी ठेवता त्या क्षेत्रात पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक त्या माणसाला उंच नेत असतो. बेईमानीनं कमवलेली संपत्ती, बेईमानीनं कमवलेली प्रतिष्ठा, लाचार स्थितीत असलेली बाकीच्या सर्व काय काय असतील त्या निष्ठा सोडून वागलेली जी काही गोष्टी असतात त्या एक न एक दिवस पंढरपुरातल्या मालकाला न आवडणाऱ्या आहेत. त्याला पूर्वज मान्य करत नसतात. हे निष्ठावंत लोक होते, निष्ठावंत लोक. वर्षभराचा उधाळा यायचा, आपण वरवा म्हणतो. वर्षभराची कोणाला किती तेल लागते, तेलाचा कॉलम पूर्वीच्या काळी लहान होता, आता तेलाचा कॉलम मोठा झाला, म्हणून प्रत्येक श्रीमंताला गोळ्या खाऊन झोपावं लागते. मोजकत भजी फक्त सणाला असायची, भजी तळली वळलेली पदार्थ फक्त सणाला असायची. आता सणच कळत नाही, कारण रोजच तळल्या वळलेले, त्याच्यामुळे सण काही कळतच नाही ना. पूर्वी माझ्या लहानपणी चांगल्या मोठ्या लोकांकडे छोटी छोटी डब्बे यायची
आता वर्षाचं एकदाच तेल, पाण्यापेक्षा तेलाचाच वापर जास्त आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला मला तरी वाटते गोळ्या गिळ्या असतातच, थोडं बरं खाल्लं की जीभ आवरली की सगळ्या गोष्टी पद्धतशीर होत असतात. हो, आपल्याला जास्त जास्त आपली जीभ कोणीकडे पळती ना. त्या काळात असं मोजकं तेल असेल, सगळ्यांना ओरवे होते, पण एके दिवशी 5-7 दिवस पुरेल इतकं तेल संताजी महाराजांनी डब्बे पिपे वगैरे भरून ठेवले आणि पत्नीला सांगितलं, अगं जेवढी जेवढी माणसं येतील तेवढ्यांना तू तेल हे उधाड्यावर देऊन टाक. विठाला पण कर्मयोग हनोगती 16 दिवस संताजी महाराज बाहेर राहिले. राहिलेल्या दिवसाची तेलाची पंचायत. काय वानवाता न पुरेवानी. गावातल्या काही महिला आल्या, बाई आमचं तेल संपलंय, महाराज येतील, आज येतील, उद्या येतील, फोनची व्यवस्था नाही, सांगून जात नव्हते. पूर्वीच्या बायका शक्यतो मालकाला असा वजन देऊन विचारित नव्हत्यात, कुठं चाललात, केव्हा येणार आहेत, कोणदिशी येतात, किती वाजता येतात, असं नव्हतं. हा ते वजनदार होतं, कारभार वजनदार होता ना त्या काळात. माणसंही वजनात वागत होते ना, ते पण बुटा हरपून येत नव्हते ना, त्याच्यामुळं त्या काही विचारित नव्हत्या. आता भरोसाच नाही यांचा, हे कधी कधी बुटा हरपून येतील का, पिशवी चिरून येतील का, काय येतील, त्याच्यामुळं ते काही लक्षातच येत नाही. विचित्रपण आहे ना सध्या. त्या काळात सगळीच माणसं वजनात वागत होती, आचारसंहिता मोडतच नव्हती. माझं जो वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही, सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही, आणि सून स्वयंपाक करीत असताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सुंदर स्वयंपाक करत असताना सासरा चुलीला पाय लावून जर शेकत असेल तर जळत्या धिलपीनं सासरा हाणला तरी सुनाला पाप लागत नाही. ना आलाय का, तुला बैठकीत जर सगळं भेटत असेल तर कशाला बॉम्बला इकडे आलास तू. आचारसंहिता नियम आहे, प्रत्येक क्षेत्रातले नियम असतात, नियम मोडायचे नाही. बा एकदा हिंगोलीला कीर्तन होतं, एस टी महामंडळात कीर्तन ठेवलं माझं. मी लई गाव पाहिले, 3694 गाव झाले माझे महाराष्ट्रात ते एकदा गेलेलं, आणि 227 आंध्र कर्नाटक. गोव्याला पण गेलतो एकदा कीर्तनाला, तिथून आल्यावर तर गाडी उलथलती. हो, मी काही जास्त पाहिलं नाही, पण ते लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष होते, ते मला इकडे पैशावाल्याचे लय लेकरं दिसले, इथे चड्या घातलेले. अरे म्हणले हे काऊन भिकाऱ्यावानी राहिले, तर इतकल्याच चड्या त्याला. त्या गोव्यातल्या बायाला बी इतकल्याच चड्या, त्या तिथल्या नाहीत, त्या दुसऱ्याकडच्या. काऊन घालीत असतील काय माहीत. मी 5 कीर्तनं आझाद मैदानला होती माझी, 5 कीर्तनं. मी 12 भजने नेले, विमानानं नेले, विमानानं आलो. त्याला नेलं बिचाऱ्याला, खूप रुपये दिले ते मला, वाहन सर्व्हिस म्हणून 1 लाख दिले ते. मी म्हणलं ज्याच्यासाठी दिले त्याला खर्च आपल्याला थोडेच इतके लागतील. मी 12 भजने विमानानं नेले. आम्हाला विमानतळावर पकवात तपासू लागले. अरे मी म्हणलं काय याच्यात ग, थोडं घाल, कोण्या मिशनीत घालायचं तर घाल, काय करायचं, विना तपासायला येतं. आम्ही कशाला यावं म्हणलं बॉम्ब घेऊन. हो, आम्ही ज्याच्या संग लग्न केलं त्या बायकाच आमच्या बॉम्ब आहेत, कुठं तुम्हाला फोकायला घाल म्हणलं. कशात घालायचं, मग कष्ट्याला मशीन लाव, धोतरावाला मी एकटाच तिथं. हो, कष्ट्यात मशीन घातली त्यानं, काय काम झालं म्हणलं याचं. जाय ते कीर्तन झाले. मग तिथं एक प्रेत आहे, ते प्रेत दरवर्षाला नख वाढतात म्हणून त्या प्रेताचे, ते पाहिलं. मंगेशाचं मंदिर पाहिलं. पण ते 2 पत्रकार म्हणले एखादं बीच पहा, बीचच म्हणतात ना त्याला. हो, मी गेलो तिथं गेलो तर देवा लय बेकार परिस्थिती. नवरा एकीकडे पडलेला, बायको एकीकडे पडलेली. हो, आणि असं कोणी प्रवासात असलं तर बिस्लरी घेतात आपल्याकडं, पण सगळ्याच्या हातात बॉटल. पोरग रडायले, बापाला कळणं माईला कळणं. मी ते पाहिले. मी सांगतो, मी जीवनात कधीच उघड्या बाया पाहिल्या नाही. मी त्या पाहिल्यामुळंच मी फॉर्च्युनर उलथली. हो, मी लय कीर्तनात सांगितले. हो, की बाळा तू कशाला गेला गोव्याला, महाराष्ट्रात काय कमी, कशाला गेला त्या पेतड्या बाया पाहायला तिथं. हो, चांगली लोक आहेत तिथं. 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे पांडुरंगाचं, साखली नावाचं. 350 वर्षापूर्वीचं पांडुरंगाचं मंदिर आहे. तिथली लोक चांगले आहेत. हे आपले पैशावाले फुगीर सोसायटीच्या अवलादी आहेत का ह्या तिथं जाऊन नाटकं करतात, भिकार चोट. विठाला इकडं पण गेलो मी. तर ते हिंगोलीला गेलो तर नियम सांगू लागलो. एक SP होते, ते 7-8 मिनटं बोलले.
ते म्हणले नियम आणि यम, नियम आणि यम हातात हात धरून चाललेत. नियम आणि यम वाहनावाल्याला उपदेश केला. नियम आणि यम हातात हात धरून चाललेत. नियम तुटला की यम घेऊन जातो, नियम तुटला की यम घेऊन जातो. हे वाहनाच्या बाबतीत जसं आहे तसंच आपल्या बाबतीत पण आहे. आपण सुद्धा आचरणाची नियम तुटला की पंढरपुरातला मालक बोकांडीवर दगड टाकतोच एक. हो, आचरण सांभाळायलाच पाहिजे. हो, नियम सांभाळणारी माणसं फार काटेकोर. सगळ्यांना सांगितलं बाई माफ करा, आज येतील उद्या येतील, आज येतील उद्या येतील, असं सगळं सांगितलं. बघता बघता 15 दिवस गेली. 15व्या दिवशी गावातली थोडी उच कानाची 2-3 माणसं होती. ती आली आणि संताजी महाराजांच्या धर्मपत्नीला अपशब्द बोलली. संताजी महाराजांच्या धर्मपत्नीला गावातली प्रतिष्ठित माणसं अपशब्दात बोलल्याच्या नंतर संताजी महाराजाकडं घाना वढायला जो बैल होता त्या बैलाचं नाव होतं सखा. हा सखा नावाचा बैल महाराजाच्या पत्नीला वाईट बोलल्यावर रडत होता. कल्पना करा त्या पशुला काय 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 नीती, काय नेता असेल, काय काय शिकवून दिली असेल त्या वारकऱ्यानं त्या पशुला. नियमात वागणारी लोक. आणि 15व्या दिवशी संध्याकाळी संताजी महाराज घरी आले. मालकाच्या पायातल्या बुटाचा आवाज आल्याबरोबर बाई उठल्या. हो, बायको कोणाला म्हणायचं माहितीये का? मी दुपारी श्राद्धाचं कीर्तन होतं मला. मी रावणाच्या पत्नीचे 14 गुण आहेत, त्याच्यातले 4 सांगितले. 4 गुण सांगितले. रावणाची पत्नी ही इतकी अधिकारी होती, इतकी अधिकारी होती. रावणाच्या पत्नीनं नवऱ्यासोबत जो व्यवहार केला तो व्यवहार भारतातल्या कोण्याच बाईने केला नाही. लक्ष्मीनं सुद्धा केला नाही. पंढरपुरातल्या मालकिनीनं एकदा रुसून वैकुंठ सोडून दिंडीरवनात आल्या, राधेला मांडीवर काऊन घेतलं म्हणून. हो, 6.25 महिने एकटंच भाकरी खात होतो. मग राधेनं सांगितलं, गरीबाचा संसार इचकू द्या, काय होत नसतंय. मोठ्याचा इचकल्यावर लोक ने नाव ठेवतात, तिथं तुम्ही लहान होऊन खाली जा. मोठ्या माणसानं 2 पावलं वापस आलं पाहिजे. मग जगाच्या मालकानं लहानपणा घेतला आणि आईसाहेबाकडे आले. म्हणजे आईसाहेब सुद्धा चुकीचं वागल्या. 7व्या अवतारात सीता आईसाहेब 3दा चुकीचं वागल्या. तर या सीतेला घेऊन जात असताना 14 विमानापैकी कामग नावाचं विमान होतं. रावणाकडे 14 विमान होते. हो, ते कुंभ नावाचा व्यक्ती होता त्यांच्याकडे. हो, तत्वकुंभ नावाचा व्यक्ती. त्याच्यासारखे विमान कोणाला तयार करता आले नाही. त्या 14 विमानापैकी एका विमानात प्रभू बसले. विमानातून खाली उतरले. मगाशी सांगितलं मी तुम्हाला. खाली उतरले, अशोक वाटिकेतली माती कपाळाला लावली आणि विमानातून लंकेकडे बघून 3दा प्रणाम केला. तर बिभीषणानं 16 ओळ्याचं आणि 3 श्लोकाचं एक पत्र पाठवलं. भगवान, तुम्ही अशोक वाटिकेतल्या मातीला प्रणाम केला आणि लंकेकडे 3दा प्रणाम केला. कोणाला केला? म्हणले, नवऱ्यासाठी जीव वाळून टाकणारी बाई या लंकेत होती, मी तिला प्रणाम केलाय. आणि 3 वेळेत अशोक वाटिकेत मंदोदरी आलेली होती, म्हणून ही अशोक वाटिकेची भूमी सुद्धा पवित्र झाली. म्हणून तिथली माती मी कपाळाला लावतो. या भारत देशामध्ये नवऱ्याला मानणाऱ्या बाईला पंढरपुरातला मालक नमस्कार करतो. बाईचा सगळ्यात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे. पांडुरंग नाही, काशीतले मालक नाही. बाईचा सगळ्यात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे. सगळे हरिपाठ पाठ असतील, नवऱ्याला जर नीट बोलत नसल तर जी ज्या भागात बाई येतात त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ, पाऊस ज्या भागात कमी पडतोय निश्चित समजायचं नवऱ्यापेक्षा उचकाण्या बायका या भागात जास्त आहेत. नवऱ्याची किंमत न करणारी बाई ज्या भागात आहे, पर्जन्यो खंडवृष्टी भ्रतारेव च रुष्टा भार्यास्ततेव च जायम पर्जन्ये यत्कामिनी. हे का नालायकाचं वाक्य आहे का? लोमशांचं वाक्य. कल्पना करा. विढाला मालकाचा बोट वाजल्याबरोबर लक्षात आलं आपले मालक आले. हो, कळावं बाईला. तुमच्याकडे किती बी महागाईची गाडी असू द्या, पण प्रत्येकाच्या गाडीच्या फायरिंग वेगळ्या असतात. मालकाची गाडी वाजली की पप्याच्या माईला 2 वाजता पण उठाव, भाई मालकाची गाडी आली. हो, काही काही पप्याच्या माईले हुशार. दरोजा वाजिला तरी उघडीनं, बेल वाजिला तरी उघडीनं, खाटा खाटा रागावून दरोजा वाजिला. कोण आहेस? म्हणलं, मी महाराज. कोण महाराज? बाळू महाराज. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतले.
गळ्यात शपथ तुमचं सांगायला लागलो. मग इतका इचकाल्याला बाजार नाही. इतकाल्याला बाजार मी नाशिकला जाऊन कुंभमेळ्यात भगो घातला असतं. कशाला नादी लागलो असतो. कशा असत आहेत बघा ना, लगेच कळतं. हो, मालकाला वचवच बोलणाऱ्या तुम्ही चौघी जणी उभ्या राहा, उभ्या राहा, उभ्या राहा. तुम्ही माग पाहूच नका, तुम्हीच चौघी, काहीच बघायचं नाही माग, उभ्या राहा. तुम्हाला चौघीला एकूण एकीची शपथ आहे. मरायची भांडाऱ्यात एखादी, जाऊ द्या. एवढ्या वेळेस तुम्हाला माफ आता विठाला आदर केला. हालात मालक होय, खरा आराम. आराम केला. पहाटे लवकर उठले, स्नान झालं, काकड्याला निघाले मंदिरात. जाता जाता सांगितलं, मालक गेली 16 दिवसापासून तेल संपले, लोकांना तेल पाहिजे. काकडा आटपला ना आले, बैल सोडला. बैल सोडल्याबरोबर बैलाच्या पाठीहून आधी हात फिरिला. कर 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 अशी पाठ कडक लागली होती. लक्ष्मी, पूर्वीच्या काळातली माणसं बायकोला नावानं बोलायची आणि शास्त्राला त्याला आधार आहे. जे नाव असेल ते, लक्ष्मी, हे सावित्री, हे दुर्गा, हे वत्सला, हे अंबिका, नावानं बोललं पाहिजे. आता माणसं बोलणत म्हणून त्या म्हणतात, विवेक, ए विवेक. आपल्याकडे गिरगावकर आलेत, लवकर घरी ये बरं. तर विवेकला पंधड्या मिश्या आणते. मला वाटलं विवेक बारीक साचे का. तर मी म्हणलं, बाई हे कोण आहेत? हे माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं, बाई मला नको चहा. का नको? तू नवऱ्याला जर नावानं बोलायलीस हा तर आम्हाला गॅसच्या पाईपला हाणशील तू. नको, तू हा चहा प्याल्यावर माझी फॉर्च्युनर पुन्हा उलटन. म्हणलं नको माय, नको, तू हा चहा पी, तूच पी मंजुळा, मला नको. हे लक्ष्मी जी, बैलाच्या पाठीला ओळख कसली आली? आपल्या बाळ्यानं सकाळी घाणा झोपला होता महाराजांच्या पुतण्यानं. बैलाला पेंड खाऊ घातली, हिरवा चारा दिला. काय वानवातानं पुरी वाणी सांगायला. उदाहरण क्रमांक 3, दादांचं धरून संतांचा अधिकार किती मोठा आहे. बैल हा घाण्याला झोपला, पण बैल चलतच नव्हता. म्हणून पाठ फुटेपर्यंत संताजी महाराजाच्या पुतण्यानं बैलाला मारलं. शेवटी बांधलं बैल. उजळलं नुकतंच, सूर्याचा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये संताजी महाराजांनी बैलाची पाठ पाहिली. अंतःकरण पाझरलं, अंतःकरण पाझरलं. त्या बैलाचं सखा नाव का ठेवलं होतं गुरुजी माहिती आहे? या सखा नावाच्या बैलाने घाणा वळल्याच्या नंतर देहूतल्या पांडुरंगाच्या मंदिराचा दिवा घाण्याचा या तेलानं लागत होता. आणि तुकोबरायाच्या घरी एक भोपळाभर तेल संताजी महाराज या बैलानं काढलेल्या घाण्याचं तेल देत होते. एका वारकऱ्याच्या घरची चूल या बैलाने घाणा वळल्यामुळं पेटती. तुकोबरायाच्या आणि माझ्यामधलं सख्यत्व ज्या बैलाने जुळवलंय म्हणून त्याचं नाव सखा ठेवलं होतं. काय व्याख्या असल्या वाक्याची. सखा नाव त्याच्याकरता ठेवलं. योग असा आला, लक्ष्मी काय मारलं ग. धोत्र आणलं, चौघडी केली. माश्या बसत होत्या, चावत होत्या माश्या. ते धोत्र पाठीला बांधलं आणि बैलाच्या तोंडावून हात फिरला. सखा, आता तू घाणा वाढण्याच्या लायकीचा नाही, 2-4 दिवस थांब. पण सखा नावाच्या बैलाच्या तोंडातून जीभ बाहेर आली. सखा नावाच्या बैलाच्या तोंडातून जीभ बाहेर आली आणि ती जीभ संताजी महाराजाच्या पायाच्या अंगठे चाटीत होती. अंगठे चाटू लागली आणि डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज, माझं काय झालं तो हो द्या, पण मला घाण्याला झोपा. कारण महाराजांच्या पत्नीला 2-3 माणसं जे वाईट बोलले होते का, ते सखा नावाच्या बैलानं ऐकलं. महाराजांच्या पायाचे बोट चाटल्याच्या नंतर काय भावना उत्पवली आणि त्या सखा नावाच्या बैलाला घाण्याला झोपलं. घाण्याला झोपल्याच्या नंतर करडी भाजून पाकडून निसून त्या घाण्यात टाकल्या होत्या. गळ्यामध्ये जो अडकवलं, जोता अडकवलं आणि सखा नावाच्या बैलाच्या पाठीमागच्या शेपटीच्या वरच्या भागावर हात ठेवला.
आणि मंजूळ मधल्यामध मनामध्ये वाणीनं तुकोबरायचा अभंग सुरू केला आणि सखा नावाचा बैल चलू लागला. तेवढ्यात पुतण्या धावत आला. बघा काका, तुम्ही चल म्हणल्यावर बैल चलतो. मी पेन खाऊ घातली, हिरवा चारा दिला, याला मारलं तरी हा बैल चालला नाही. किती नालायक बैल आहे असा पुतण्या म्हणला. पण संतांजीनं पुतण्याच्या तोंडाला हात लावला. बाळा, हा बैल मारल्यावर चलत नाही, हा बैल चल म्हणल्यावर चलत नाही, हा बैल पेंड आणि हिरवी वैरण चारल्यावर चलत नाही. याला चलण्यासाठी तुकोबरायचा अभंग ऐकावा लागतोय. तुकोबरायच्या गात्यातला अभंग संताजी महाराजांनी म्हणायला सुरुवात केली की सखा नावाचा बैल बिना वैरणीचा चलत होता. दृष्टांत संपला. माणसांना परमार्थात आणणं फार सोपं आहे, तरी पण विवेक बुद्धीचे तरंग असणारे नालायक परमार्थात आल्या पुन्हा दुसऱ्या रंगात खेळायलेत. बुद्धिवादी माणूस सुद्धा परमार्थात आणणं कधी कधी अशक्य आहे. आणि पशु तर अशक्यचे. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. जनावराला कसल्याही प्रकारचं काही कळत नाही, पण त्या बैलाला अभंगाची गोडी लावली. अभंग पुटपुटल्याशिवाय बैल घाना ओढीत नव्हता. म्हणजे बैलाला सुद्धा परमार्थात ज्यांनी आणलंय ती ही वारकरी संप्रदायातली लोक आहेत. कायवानो आता काय संतांची ताकद आहे. करू शकतं विज्ञान आहे? अद्याप नाही. सध्या आताचा जो प्रेड आहे हा वेळ संत शिरोमणी नामदेवराय आणि संत शिरोमणी सावता बाबा यांच्या समाधी सोहळ्याचे उत्सव चालू आहेत. आता तो प्रेड चालू आहे. महान योगीराज, काय ताकद आहे लोकांची. एक पुरावा सांगतो. 20 मिनिटं राहिले ना आपले वेळ आहे. माणसानं बैल किती महागाईची घ्यावा, पण आपला बांध आला की आऊत आकडावा. कारण दुसऱ्याच्या रानात गेले होते हानी नरुमण्यानं आपल्याला, आहे का नाही. आपल्या वेळेत केलं पाहिजे. एका बाईकडं वरण शिजायला टाकलं गॅसवर आणि त्या बाईला सांगितलं, बाई वरणाचा असा गोड ते सुगंध येतो ना, आणि सुंदर सुगंध आला, वरण चांगलं शिजले, गॅस बंद करा. ती बाई म्हणली, माझ्या मालकाला 1.5 लाख रुपये पगार आहे, मी गॅस बंद करीत नाही. गेलं जळून. शिजल्यावरी जाळ वाया जावयाचे समूळ. शिजल्यावर जाळ घालणं वरण जळून जात असते.
आपण 2 तासाची मर्यादा आहे, तितकं बोलायचं. कोणाला शुगर असते, लघुशंकेचा त्रास असते, काय असते, वेळेत आटपायचं. असो, एक पुरावा मांडतो तुमच्या पुढे. काय ताकद या देशामध्ये, या पवित्र देशामध्ये एक राजा होऊन गेला. तो वैष्णव राजा, वैष्णव. तुकोबाराय का म्हणतात माझी वाणी पुरत नाही. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरतखेडकर सांगायचे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुराणाचा जर गाढाभ्यास कोणी केला असेल तर वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर आणि त्याच्यानंतर धर्मभास्कर वक्ते बाबा. पुराणाचा अभ्यास, पुराणाचा. या दोघांच्या नंतर असतील लोक, पण माझं नशीब खोटं म्हणून मला तिसरा सापडला नाही. माझं नशीब खोटं असं, मला सापडच नाही. मी वैकुंठवासी माधव महाराज मगरांना पाहिलं नाही, पण एका चांगल्या माणसाकडून मला 82-83 त्यांची लिखाणाची पानं सापडली. माझं नशीब तितकं गोड. फार अधिकारी व्यक्ती वैकुंठवासी माधव महाराज मगर. आणि वक्ते बाबा आता जात राहिले. धर्मभास्कर फार निर्वाळा गोड असायचा वक्ते बाबांचा, फार मोठा, फार मोठा. तर माधव महाराज मगरांनी मयूरध्वज राजाचे चरित्र रेखाटले. काय वानू आता न पुरेवानी. मयूरध्वज राजा हा सत्यवादी राजा आहे आणि या राजाची ख्याती पंढरपूरला पोचली. या राजाची ख्याती वाराणसीला, काशीला पोचली, ख्याती पोचली. आणि या दोन्ही देवांच्या रोज भेटी होत असतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. मागच्या वर्षी 24 तारखेला तुमच्याकडे प्राणप्रतिष्ठा होती पांडुरंगाची. हो, मी हे पुरावा तिथे दिलता, गिरिजेचा कांत. कारण पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा. चांगले घर आहेत तुमच्या इथे, त्या कॉलनीत रावणाला ओव्हरटेक केलेली घर आहेत, मस्त छान घर आहेत. बरे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना तशी भेटावं. चांगलं आहे का नाही. माणसाची वृत्ती कशी असली पाहिजे माहिती आहे का. शेजाऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बरं वाटलं पाहिजे. आपल्या अभंगाचं कडवं आहे, तो का म्हणे सुख परावी या सुखे. दुसऱ्याच्या सुखात आनंद वाटला पाहिजे. पण नेमकं ते झालं, दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर पोटात डबा उठायला. याला सन नावाची बिमारी म्हणतात. जगात डॉक्टरच नाही या बिमारीचं औषध देणार. सगळ्यात मोठी बिमारी ही की त्याचं कोण चांगलं झालं असेल. आणि इथं तर तुकोबाराय म्हणतात, तो का म्हणे सुख परावी या सुखे. आपल्याला पहिल्याच कडे बोलायचे, पुढं पुढं जावं आपण. हा मयूरध्वज नावाचा राजा पंढरपुरातल्या मालकाकडे आणि काशी विश्वनाथाकडे भगवान शिवजीकडे ख्याती दोघांनी चर्चा केली. मयूरध्वजाची चर्चा फार चालली म्हणे, चला आपण 2 जण जाऊ. आणि त्याच्याकडे गेले. मयूरध्वजाच्या घरी सामान्य वारकऱ्याच्या रूपात हे देवता गेल्याच्या नंतर पायघड्या टाकल्या, बसायला आसन टाकलं, पाद्यपूजा केली, गंधाक्षदा पूजन केलं. जसं मी या दोघा तिघांकडे गेल्यावर जसा सत्कार तसं केलं. बसला आदरात तिथे. राजन, आम्हाला जेवायला पाहिजे. काय मागता इच्छा भोजन मागून टाका. पूर्वीच्या काळातलं जेवण म्हणजे पुरणपोळीचं जेवण हे सायासाचं होतं. सायासाचं जेवण अट्टासाचं होतं. आता देव खाऊ देईन म्हणून पुरणपोळ्याचं. आणि पुरणपोळी इतक्या सायासाचं, इतका वाटाघाटीचं, इतकं महिलेची परेशानी होती त्या. आणि ती पुरणपोळी सगळ्याला येत नाही. मला पाहिल्या कळती कोण्या बाईला पुरणपोळी येते. हो, बऱ्याच बायकांच्या पोळ्या तुर्कस्तानात पुरण, आरबस्तान, कोरड फट. खालचं पाखाड तव्याला चुटकलं, सराट्याला वरचंच पाखाड आलं. मिळत नसतो ते, काय नाही. सगळ्यांना येत नसते. काही काहींना अन्नपूर्णेची कृपा असते, सुग्रण असतात. काही सुग्रण येत तर उदाहरण असतात. भजे हातात 5-6 धरले बाईनं, टाकू का एकच टाकायला मला डसू दिन इचुते हाताला. पोरदिन बदा बदा भूक लागली. काही वाढायला नसतात उदाहरण. काही सुग्रण पण वाढत नाही. काही सुग्रण बी असतात आणि वाढायला. घ्या जेव्हा. ह्या महाराष्ट्राच्या मातीची फार ताकद आहे. ह्या पवित्र देशात एवढी मोठी ख्याती. मी नेहमी सांगत असतो, भारत देश असा इतका पवित्र देश आहे की या पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशात 11 प्रकारची माती नाही. ती फक्त भारतातच आहे. असा एकच देश आहे, त्या देशात 4 प्रकारची माती. एका देशात 2 देशामध्ये 2 प्रकारची आणि एका देशात 3 प्रकारची. पण 11 तत्वानं परिपूर्ण असणारी माती फक्त भारत देशात आहे. एकही देश नाही, फक्त भारत देश. 350 गंगा पवित्र सांगितल्या पुराणात. वारकरी संप्रदाय पुराणाला मानतो. वेदाची चेष्टा केली नाही. वेदानिंदी तो चांडाळ. शास्त्राची चेष्टा केली नाही, तो सुद्धा चांडाळ. पण वारकरी संप्रदायानं पुराण जास्त गळ्यात धरलं. तो का म्हणे नाही विश्वास ज्यामनी पहावे पुराणी विचारून. पुराणाला जास्त कंठात धरलं. तर पुराणात वर्णन आलं 350 गंगापैकी 349 गंगा भारतात येतात.
किती भारत देश पवित्र. एकच फक्त पंढरपुरातल्या मालकाच्या सासरवाडीत गेली. नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे आणि 7व्या अवतारातली पंढरपुरातल्या मालकाची ती सासरवाडी होती. एकच तिकडं. पण 349 पवित्र गंगा भारतात, 11 तत्वानं परिपूर्ण जमीन भारतात, 2734 उपनद्या भारतात. 2734. मी 7वी शिकलेला आहे. 2734 उपनद्या आहेत. मोबाईल खपके आहेत ना तुमच्याकडे, अशी इचकी जाण घरी गेल्या भिताडासारखे मोबाईल आहेत तुमचे. मुक्काम पाड्यात अर्धा हात राहायचा अर्धा पांघरायचा. मग नशीब खोटे. मी मला नाही जाऊ कन मला, मी नाही खोटं बोलणार. हा, पंढरपुरातला मालक मला हिऱ्याचा देईल, त्याला त्याबद्दल काय नाही. पण आता कशाला घेऊ? 90 वर्ष लुगडं घातलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन घालू आता? त्याच्यामुळे आता नाही, आता याच्यातच बसाल. आता दुसरा घ्यायचा नाही. सगळं दाखवतो तो मोबाईल बघा. 2734 उपनद्या, 349 गंगा भारतात. या भारताची ब्रीद आहे. वदंती सत्याम भवो, वदंती सत्यम भवो, वदंती सत्य भो. खरं बोलणं हे भारताचं ब्रीद आहे. दुसरं ब्रीद नम्रम वाचम शिरसा भयो. ती ब्रीद वारकरी संप्रदायानं स्वीकारलं. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे दुसरं ब्रीद आहे. पण पहिलं ब्रीद आहे खरं बोलणे. ह्या 2 देवता काही देवतेला घेऊन आल्यानं सांगितलं, राजा इच्छा भोजन पाहिजे. राजाला वाटलं पुरणपोळी नाही, आम्ही मागतो ते द्या. मला काय पाहिजे तर आधी वचन दे. राजाचं वचन घेतलं आणि ह्या 2 देवाईनं, पंढरपुरातल्या मालकानं आणि काशीतल्या मालकानं वचन घेतलं आणि मग राजाला सांगितलं, तुमच्या उजव्या मांडीचं मांस आम्हाला जेवणासाठी पाहिजे. कोण मागायला माहिती? हे 2 मालक. आणि काय सांगितलं? तुमची उजवी मांडी तुमच्या बायकोनं पोरानं कापायची आणि त्यांनी शिजून आम्हाला जेवायला द्यायची. वचन आधी गेलं. बायकोला सांगितलं, लक्ष्मी खरं बोलणारी माणसं आहेत. ह्या बा खोटं ही पूर्वजाला पत्नाला नेत असते. एकदा काय झालं माहितीये का? राजहंस आणि त्याची बायको, राजहंशीनच ना, राजहंस कावळी निसंग कशाला लग्न करी? शक्य नसतं ते, होत नसतं, शक्य नाही. राजहंसाची बायको कोण? राजहंशीन. हे देवदर्शनाला तीर्थ भ्रमणाला गेले, हनीमूनला नाही गेले. हे तीर्थ वगैरे सरोवर बघण्यासाठी 2 जण गेले. खरं बोलायला पाहिजे माणसानं, खोटं नाही. मग हे फिरायला गेले, पण वापस येता येता यांना अंधार पडला. मग थांबा कुठं? तर कावळ्याच्या घरट्याला. एका कावळ्याला विनंती केली, दादा आजची रात्र थांबू देता का? तर कावळ्यानं सांगितलं, माझे हे 2-3 खोपे आहेत, हे सगळे पिल्ला आता उडून गेलेत, याच्यातलं एक घरटं रिकाम आहे, एका घरट्यात तुम्ही आजचे दिवस थांबा. रात्रभर थांबले आणि सकाळी कावळ्याच्या पोटात पाप आलं. खोटं नाही बोलायचं, पूर्वज पत्नाला जातेच ते. कावळ्याच्या पोटात सकाळी पाप आलं. कावळ्याने राजहंसाला घरट्यातून उठू दिलं. राजहंस पुढे गेला की राजहंसिनीच्या पुढे कावळा आडवा. मला जाऊ द्या ना. कुठे चालली तू? माझ्या मालकासोबत. ते नाही तुझे मालक, मी तुझा मालक. ते राजहंसीन तर हापकूनच गेली. बहीण कावळा कसा नवरा? माझे मालक तर राजहंस आहेत, हे कस काय? अहो थांबा ना. ते मला थांब गेम काय नाही. हे निघ रे. सगळ्या पाहुण्याला सोयऱ्याला बोललं तर खाऊन टाकू तुला. चल निघ. राजहंस म्हणलं काय करावं? राजहंसानं कोर्टात केस टाकली. वकील पाहिला. कावळ्यानं वकील लावला आणि कावळा हारला. वकील साहेबांनी जजच्या पुढे न्याय दिला. जजनं न्याय दिला की राजहंसाची बायको राजहंशी नसती, कावळ्याला नसती. पण कावळ्यानं पुढच्या कोर्टात ॲपील केलं आणि पुढच्या कोर्टात गेल्यावर कावळ्यानं वकिलाचे कानं जास्त भरले. शक्यतो कावळे बोलण्यात चतुर असतात आणि कावळ्यांनाच चांगले वकील भेटत असतात. हे बी कधी कधी लक्षात ठेवा. हो, इथं कोणी असेल तर कोणी अंगावर घेऊ नका बरं का. वक्त्याचं दुकान ही रेडीमेड कपड्याचं असते. मी काय तुमच्यासाठी कपडे शिवायला रिकामा नाही. कोणाच्या अंगाला शर्ट बसला असेल ते आता आला ओगा ओगा. हो, मला काय, माझं मी बोलायला. तुमचा माझा काय बांधायला बांध थोडं तुमचं इचकायला. मी माझा पुरावा सांगतोय. वरच्या कोर्टात कावळ्याने वकील लावला आणि वकिलाला सांगितलं, वकील साहेब राजहंशीन माझीच बायको झाली पाहिजे. वकील म्हणले, अरे मूर्ख आहेस का काय रे तू? राजहंशीन तुझी बायको कशी होईल? तू कावळा कावळा, राजहंशीन राजहंशीन. ते म्हणला, बरं ऐका ना, तुम्हाला माहिती आहे का माझ्यात काय ताकद आहे? मी काळा असू द्या, मला एक डोळा नसू द्या, मी घाण खाऊ द्या, पण मला एक माने पितर आपलं ऐकत येत.
पितर आपलं ऐकत आहेत. कोरोनात तुमचं कोण कोण मेलं? तर वकिलांनी सांगितलं माझी आजी आणि आजोबा गेले, माझे आई वडील गेले, आणि विशेष म्हणजे माझा साडू आणि मेहुणी गेली. हे वकील ते चौघायचं नाव सांगितल्यावर रडलं नाही, साडूचं मेहुणीचं नाव सांगितल्यावर टपटप रडलं. ते गळ्याभोवतालचं नातं असतं ना ते जरा. हो, माझी आई आणि वडील गेले, माझे आजोबा आणि आजी गेली, आणि विशेष म्हणजे माझे साडू आणि मेहुणी गेली. असं वकील त्यावेळेला थोडंसं रडलं जास्त. तर कावळ्याच्या लक्षात आलं घेरला रे वकील आहे. तर कावळ्यानं सांगितलं किती दिवस झाले जाऊन? गेले कोरोनामध्ये पहिल्या लाटीतच गेले. कधी फोन वगैरे? काय बोलता कावळेराव, वरून कसा फोन येईल? पण तुमची साडू आणि मेहुणी, तुमची आजी आणि आजोबा, आई आणि वडील मला दाखवता येते. तो मान आम्हाला आहे, पण निकाल आपल्या बाजूने लावा. राजहंशी आपली झाली पाहिजे. मयूरध्वजाचं चरित्र सांगायला खरं बोलणारी माणसं किती अधिकारी असतात आणि खोटे बघा किती अधिकारी. आपल्या बाजूने निकाल लावा, काय हरकत नाही. ठीक आहे, काय जे साहेबाला घडवलं असेल त्या वकिलानं देव झाले. हो, माझ्या डोळ्यात एकटा एक निकाल चुकीचा पाहिला मी. येलदरीच्या तळ्यातून 5 किलोचा मासा पकडून आणला, माशाचं मधलं सगळं काढून टाकलं, त्याच्यात 1.5 किलो सोनं टाकलं, आणि न्यायाधीशाच्या घरी भाजी नेणारा माणूस त्याच्या त्या भाजीच्या पिशवीत ते मासा दिला, आणि न्यायाधीशाच्या पत्नीनं तो मासा पाहिला, आणि त्याच्यात एक प्लॅस्टिकमध्ये चिठ्ठी होती, कृपया मालकीनबाई मालकाला सांगा निकाल आमच्या बाजूने लावा. 47 पानाचा निकाल विरोधात होता. तो सगळा निकाल नालायकाच्या बाजूने लागला. खालच्या कोर्टात मुक्त झाले, आणि जो मुक्त खालच्या कोर्टात झाला तो तिरुपतीला गेल्याच्या नंतर श्रीशैलमच्या डॅममध्ये तिथं जाऊन जे खाली गेला 19 वर्ष झाली, अजून नाही वरी आला. खालच्या कोर्टात देऊन घेऊन निकाल लावता आणि वरच्या कोर्टात जमतच नाही. त्याचं कोर्ट लयच भारी आहे, तिथं काय नाही चालत. न्यायाधीशानं आपलंसं केलं आणि न्यायाधीशानं वगैरे जर निकाल देऊन टाकला. कावळ्याची बायको राजहंशी, काय रड राजहंस, ढसा 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 रड विचार. न्यायाधीशाचा निकाल म्हणलं काय निघालं ते. येतो म्हणला सगुना, सगुना नाव होतं तिचं. येतो म्हणलं, येतो येतो म्हणले, या म्हणले. कावळ्याच्या सोबत चालता चालता तिनं सांगितलं, कावळे दादा. तू म्हणला दादा म्हणाली, नवरा आहे तुझा? ऐका ना म्हणे, मी होते तुमची बायको, पण मी सरबरास होती का तुमच्या इथं? काय पाहिजे जेवायला? मला जे जेवायला लागते ते तुमच्याकडे नाही ना. ती काय खाते? राजहंसाचा मोतिया आणि कावळे काय खाते? कावळे ढोपरा कंकर तितीरा, राजहंस चारा मुक्ता फळे. जखम झालेल्या जनावरांची जखम खाणारा कावळा. तितीर नावाचा पक्षी खडे खातो, पण राजहंस मुक्ता फळ खातो. हो, 6 पक्षी आहेत, अजून बाकीचं खातच नाही. पोपट त्याच्या जिभेला अर्घ्या नावाच्या काडीनं 3.5 महिने उपाय केला की ते 7व्या महिन्यात रामराम घालतो पोपट्या, पण आळ्या खातो ते पोपट राघू. हा, हे नाही हे नाही हे नाही, राजहंस नाही. तिनं सांगितलं तुम्ही मला खाऊच घालू शकत नाही, मला काय सांभाळू शकता? मोकड्या बस म्हणला, लोकाय देखता तर चल ना. पण कावळा निघता निघता वकील साहेबांनी शेपूट धरली. म्हणले ते आपले आई वडील, आपले आजोबा आजी ते नाही दाखले तरी चालतील, पण साडू आणि मेहुणी कधी दाखवतो? नाही म्हणला, 6 जण दाखवतो, इकडे या. वकिलाला जवळ बोलिलं आणि एका नालीत डोकावून पाहायला लावलं. आखुड ज्या आळ्या आहेत का अशा बारीक बारीक शेपटीच्या, तुमची आजी ना आज आहेत. जरा अशा थोड्या लांबलेल्या आळ्या आहेत का तुमचे वडील आणि आई आहेत. आणि ज्या तरतर करायला आहेत का 2 आळ्या, ते तुमची मेहुणी साडू आहेत. वकील म्हणला, नालायकच का काय? माझे पूर्वज अशा आळ्या कसे होते? लोभावरी ठेवून त्याच्या पूर्वज
वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे, भजण्यानं असा पुरावा द्याला की कोटीची नोट, कोटीची नोट, 1 कोटीची नोट, कोटी असा पुरावा पाहिजे. एकदा काल्याच्या कीर्तनात कीर्तन करू लागलो आणि भगवान गोपीच्या घरी गेले आणि भगवान वापस आले. तर यशोदेने विचारलं, कृष्णा वापस काऊन आला रे? म्हणले गोपी घरीच नव्हती. ती लगेच